खूप आनंद होतोय मला. म्हणजे आता खरं सांगायचं तर मी माझा आनंद काय प्रतीचा आहे हे सांगण्यासाठी शब्द शोधते की कुठलाही शब्द कुठलंही विशेषण त्या आनंदाला मी वापरलं तरी सुद्धा ते पुरेसं वाटत नाहीये. काही योग हे भगवंतानीच तुमच्या कुंडलीमध्ये लिहावे लागतात. मला वाटतं त्यातला हा योग अगदी छान बघून वरून त्यांनी माझ्या याच्यात लिहून ठेवलेला आहे असं मला वाटतं. ज्याचं नावच इन्फिनिटी आहे, ज्याला कसलंही बंधन नाही आणि ज्याची लांबी रुंदी पुढे कधीही मोजता येणार नाही, ते कुठल्याही मापकामध्ये मावणार नाही, दृष्टीमध्ये सामावणार नाही. खरं तर श्रुतीमध्ये इतकं भरभरून जे देणारं माध्यम आहे तो इन्फिनिटी रेडिओ. आज त्यांचा 3रा वर्धापन दिन आहे आणि त्या आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काहीतरी असं करावं की ज्याचा फक्त आपल्याला नाही तर सर्व समाजाला उपयोग होईल, विशेषत्वानं पुढच्या पिढीला उपयोग होईल, हा विचार मनामध्ये ठेवून नगरकर सरांची अप्रतिम अशी ती कल्पना सुचवणारे खूप जण असतात, त्याच्यावर काम करणारे खूप जण असतात, पण ती स्वीकारणारे आनंदानं आणि ती ज्या पद्धतीनं त्यांच्या मनात आहे त्या पद्धतीनं किंवा त्याच्यावरही अधिक सुंदर कोंदण त्याला चढवून पुढे नेणारी माणसं कमी असतात. आणि मला असं वाटतं की इन्फिनिटी रेडिओची जी त्रिमूर्ती आहे, माधुरी, विद्या आणि विराज, आणि त्यांचे सगळा चमू यांनी ही इतक्या सहजतेनं, मी म्हणताना सहजतेनं म्हणते कारण मला ते फार सहज झालं असं वाटतंय त्यांच्या बोलण्यातनं. त्याला किती कष्ट पडले असतील हे मी समजू शकते, पण तरीही आत्ता असं सगळं वाटतंय की सगळं कसं सहज जमत गेलेलं आहे. एखाद्या कार्यामध्ये जेव्हा सहजतेचा भाव येतो ना तेव्हा मला वाटतं तिथे परमेश्वराचं अधिष्ठान असतं. कारण आपण कितीही केलं ना तरीही आपल्या लक्षात येतं की काहीतरी कमी आहे, कुठेतरी काहीतरी अडतंय. आणि जेव्हा एखादं कार्य कुठेही काहीही न अडकता पूर्ण होतं ना, समजावं ते भगवंताचं अधिष्ठान आहे. आणि मला असं वाटतं की तो अतिशय सुंदर विचार वन्नितो चेतवावा या पुस्तकातून, माफ करा, या ग्रंथातून आपल्यापर्यंत निश्चित पोचणार आहे. आणि तो पोचवण्याची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे. आता ती पुढे नेण्याची धुरा आपल्या सगळ्यांची आहे. मला नेहमी वाटतं की हल्ली सहवाचनाची प्रथा बंद झालेली आहे. पूर्वी आपण किती सहवाचन करत होतो, या सहवाचनाची प्रथा आता बंद झाली आहे. श्रावण महिना आता संपलाच आहे, आज मातृदिन आहे. श्रावण महिना, मी श्रावणाची व्याख्या माझ्यापुरती करते, जो भरभरून वेगवेगळ्या पद्धतीचं श्रवण करण्याची संधी देतो तो श्रावण. कारण पूर्वी श्रावणातच आपण कित्येक गोष्टी ऐकायचो, कहाण्या ऐकायचो, स्तोत्र ऐकायचो, वेगवेगळ्या पूजा ऐकायचो, जास्तीत जास्त चांगलं श्रवण. आणि किती सुंदर आहे पहा की बाहेर बीज पडलेलं असताना पाऊस पडल्यानंतर ते रुजतं, त्याच काळामध्ये इथेही चांगलं बीज पडावं आणि ते रुजून वर यावं, असा हा श्रावण महिना. त्या श्रावण महिन्यामध्ये इतका चांगल्या ग्रंथाचं प्रकाशन. आणि मला खूप छान वाटतं अशासाठी की प्रकाशन अनेक ठिकाणी होतं. अशा अनेक समारंभांना जाण्याची संधी मला मिळते, सुसंधी मला मिळते. पण इथे आल्यापासून या कार्यक्रमाच्या आयोजनाचं जे नेटकेपण आहे ते सतत मनाला स्पर्शून जात आहे. म्हणजे आल्यावरती पहिल्यांदा बाहेर नजर पडली ती रांगोळीवरती. लोकांच्या मनात कुतूहल असतं की कसं असेल पुस्तकाचं मुखपृष्ठ, तर पटकन जाता जाता नजर टाकली तरी इतकं सुरेख मुखपृष्ठ रांगोळीमध्ये, मुळात मुखपृष्ठ इतकं सुंदर साकारलंय विराज. आणि ते रांगोळीमध्ये सुद्धा तितक्याच काय म्हणू सुंदरतेनं त्यातल्या सगळ्या छटांसहित उतरणं हे सोपं नाही. आणि त्यामुळे पहिलं लक्ष वेधून घेतलं ते त्या रांगोळीनं. आतमध्ये आल्यानंतर सगळं इतकं सुरेख, सुंदर आणि साधं, त्याचा कुठेही भपका नाही, पण तरीही याच्यातली श्रीमंती कळणार असं अतिशय सुंदर असं वातावरण. प्रत्येक गोष्ट नियोजित, योजक म्हणून तर शब्द वापरलो आपल्याकडे. शब्द भाषा देते संस्कृत भाषा. आज तर मला इतका आनंद होतो, इथे इतके संस्कृत भाषेचे तज्ज्ञ आहेत
की योजक हा शब्द का दिला, तर ते सगळं जोडलं जावं. युज धातू आहे हो. सगळं एकमेकांशी सुंदर जोडलं जाणं, कनेक्ट होणं, याच्यासाठीच तो योजक शब्द आलेला आहे. आणि प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला इतकी सुंदररित्या जोडली गेलेली आहे. त्यामुळे पहिलं नृत्य असेल, त्या तिघींच्या वेशभूषेतनं त्या आल्या क्षणीच आम्हाला कळलं की इथे काहीतरी भारत मातेचाच जयघोष होणार आहे. याला म्हणतात विचार, किंवा काय पद्धतीनं आपण प्रेझेंट करतोय. आपल्या नुसत्या येण्यानं सुद्धा कळलं पाहिजे काय होणार आहे. जसं मल्लिकार्जुन मनसूर खूप मोठे गायक म्हणायचे की मी सा लावतो, किंवा एखादा गायक जेव्हा सा लावतो ना, तेव्हा त्या सामधनंच कळलं पाहिजे की हा कुठला राग गाणार आहे. तो भाव त्या रागाचा मनात असला पाहिजे, तर त्या सामधनंही तो आपसुक व्यक्त होतो. तो भावच इथे पहिल्यापासून सगळीकडे प्रसृत झालेला जाणवतो आहे. आणि त्यानंतर सगळ्या मंडळींचे इतके सुरेख उल्लेख करत सत्कार, हा फार मला खूप हृद्य असा हा कार्यक्रम, आणि खूप छान मोठी मोठी मंडळी ह्या निमित्तानं भेटली. मी किती सगळ्यांचंच नाव घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशकांचं नाव घेतलं पाहिजे. मी नेहमी म्हणते की पुस्तकाचंच तेवढं प्रकाशन असतं, बाकी उद्घाटनं असतात, विमोचनं असतात. मग पुस्तकालाच प्रकाशन शब्द का आला, तर प्रत्येक पुस्तक कुठला तरी प्रकाश देत असतो, आणि तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम प्रकाशक असतो. आणि मला नेहमी वाटतं की दुव्याला पहिला नमस्कार केला पाहिजे. कबीरजी पण म्हणतात ना की गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव. दोघे समोर उभे राहिले तर मी पहिला नमस्कार कुणाला करायचा? गुरु आणि देव माझा उभा राहिला तर अर्थातच पहिला नमस्कार गुरुला करायचा, कारण देवाला इथपर्यंत आणणारा तो दुवा आहे. आणि म्हणून पहिलं वंदन आठले सर तुम्हाला, की इतकं सुरेख पुस्तक आपण केलं. आणि ह्या विषयावरती पुस्तक करावं का नाही, हल्लीचे प्रकाशक जरा थोडे धास्तावतील. अर्थात तुम्ही इथे आहात, आमचे नितीन हिरवे संवेदना प्रकाशनाचे आहेत, की जे असे वेगळे विषय घेऊनच लोकांपर्यंत येतात. त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुमचं मनपूर्वक अभिनंदन. यातली गीतं, मी पहिल्यांदा प्रश्न विचारला आल्या आल्या माधुरीला की अगं ह्यातली एवढी 52 गीतं कशी मिळाली? कारण खूप पूर्वी ह्या समूह गीतांच्या स्पर्धेला परीक्षक म्हणा किंवा त्या मुलांना तयार करण्यासाठी म्हणा, मी जेव्हा शाळेत शिक्षिका होते तेव्हा जायचे. आणि तेव्हा मला असं, आम्हाला नेहमी ना त्या गीतांची वानवा असायची, काही ठराविक गीतं असायची. आणि मला आज इतका आनंद झाला की मी भले आता शाळेत शिकवत नसेल, पण मी माझ्या शाळेतल्या शिक्षकांना हे पुस्तक नक्की देणार आहे की 52 स्पर्धांमध्ये तुम्हाला आपल्या मुलांना उतरवता येणार आहे. आणि फक्त 52 स्पर्धांची गीतं नाही आहेत, त्या गीतातला भाव, त्या गीतातला अर्थ, त्या गीतातला आशय, नेमकं काय पोचवायचं आहे हे विद्यार्थ्यांना अगदी सहज सुंदर भाषेमध्ये मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी 18 विवेचकांचे जेवढे मानावेत तेवढे आभार कमी आहेत. कारण कविता उलगडणं हे अजिबात सोपं नसतं. कारण कवी लिहून जातो, त्याच्यानंतर ती प्रत्येकाची असते. आणि जेव्हा एखादा स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वातंत्र्याचा लढा पाहिलेला किंवा न पाहिलेला माणूस त्याच्या कल्पनेतनं जेव्हा लिहितो ना, तेव्हा त्याचं रीडिंग बिटवीन द लाईन्स करणं हे खरोखरच अवघड काम आहे. आणि ते अशा पद्धतीनं झालंय, मी नुसतं चाललंय आत्ता, पण तरीही मला असं जाणवलं की ते अशा पद्धतीनं झालंय ना की राष्ट्रभक्तीचा वंदी नक्कीच चेतवला जाणार आहे. त्यामुळे पुस्तकाला न्याय देणारं सगळं घडलंय. कापशीकर मॅडमचे खरंच तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे मॅडम, आणि सगळ्या 18 विवेचकांचे खरंच आम्ही समाजाचे प्रतिनिधी म्हणून मी आपली कृतज्ञता इथे व्यक्त करते. मला त्याच्या पुढची गंमत वाटली की आम्ही नेहमी म्हणतो की तरुण मुलं कुठे आहेत, तरुण मुलं कुठे आहेत, इथे आहेत. पण आता मी खूप ठिकाणी, म्हणजे मी फिरतच असते म्हणा, तर मला खूप समाज बदलताना दिसतोय. खूप ठिकाणी अगदी ज्ञानेश्वरी ऐकायला सुद्धा खूप ओढीनं तरुण मुलं येतात. आणि मी खरं सांगते, त्याचा आनंद जो असतो ना, तो आनंद पुन्हा एक नवीन कार्यक्रम करावा आणि पुन्हा सगळीकडे जावं, हा आम्हाला काय म्हणतात ना, टॉनिक ते असतं. म्हणजे काय म्हणू त्याला, फक्त युवकांनीच ऐकावं असं नाही, पण हा वन्ही पुढे घेऊन जाण्याची क्षमता आता त्यांची आहे. आणि म्हणून त्यांनी ते ऐकणं महत्त्वाचं आहे. काळ बदलतोय आणि इथे जे ट्रान्स्क्रिप्ट करणारी मुलं आहेत ना, मी तर त्यांचे परिचय ऐकूनच थक्क झाले. मी फक्त नंतर सुरू केलं स्वल्पविराम मोजूया,
म्हणजे एक काहीतरी घेऊन कोणी थांबलंच नाहीये. कोणी चित्रकार आहे, कोणी वाद्य वाजवणारं आहे, कोणी उत्कृष्ट लेखन करणारं आहे, कोणी ज्योतिर् भास्कर आहे, वादिराज. म्हणजे किती छोट्या आणि किती लहान वयामध्ये हे सगळं ते करतायत. मला तर असं वाटतं की आपण नेहमी मोठ्यांकडनं प्रेरणा घेतो, पण आता ह्या मुलांकडनं प्रेरणा घेण्याचा काळ आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा इथे अतिशय सूक्ष्मतेनं विचार झालेला आहे. आणि माधुरीचं बोलणं, विद्याचं बोलणं मी ऐकतेय आणि याच क्षेत्रात अनेक वर्ष असल्यामुळे तिच्या फोनवरच्या बोलण्याला मी नकारच देऊ शकले नाही. कारण मला फोन आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या कानावरती पडतो किंवा मेंदूमध्ये रेजिस्टर होतो तो आवाज. त्या आवाजामधली तळमळ, त्या आवाजामधल्या काय म्हणू कन्व्हिक्शन, त्या आवाजामधला विश्वास. आणि त्यामुळे मला खरोखरच इतकी माझी सध्या भ्रमंती चालू आहे तरीसुद्धा मी म्हटलं मला 2 दिवस दे, 3 दिवस दे, मी विचार करते. कारण हा एवढा चांगला विचार तुम्ही मांडताय आणि त्याला जर मला साक्षी म्हणून येता आलं तर त्याच्यासारखं माझं दुसरं भाग्य नाही. आणि मी म्हटलं तसं म्हणून मी म्हटलं की हा योग माझ्याकडे लिहिलेला होता आणि त्याचा मला खूप आनंद आहे. तुम्हा सर्व मंडळींना ज्यांनी ह्या पुस्तकामध्ये ज्यांचं माझ्याकडनं काय म्हणू त्याला भारावलेपणामुळे कदाचित एखाद्या कोणाचा उल्लेख राहिला असेल तर मी मनापासून क्षमा मागते. पण ह्यामध्ये सगळेजण आहात आणि आता मी म्हटलं तसं की आता पुढचं काम आमचं आहे. ते आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणं, ही मशाल घेऊन पुढे जाणं आणि मशाल कधीही विझू न देणं. आणि मला वाटतं वन्नी तो चेतवावा हेच का म्हणावं असं वाटलं असेल समर्थांना. कारण वन्नीची सगळ्यात मोठी गंमत काय आहे, त्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तर तो दाबला जात नाही. केला जरी पोत बळे चिखाले ज्वाला तरी ते वरती उफाळे. तुम्ही कितीही दाबा वन्नीला, तो कधीही खाली जात नाही. त्याच्या ज्वाळा या नेहमी वरच्या दिशेलाच असतात. यातनं 2 गोष्टी दिसतात. एक म्हणजे कितीही दाबलं पण आपल्यात जर तेज असेल तर आपल्याला कोणीही दाबू शकत नाही, हा पहिला भाग. आणि दुसरा, वन्नीच्या ज्वाळा खाली का जात नाहीत याचा आध्यात्मिक ह्याच्यातनं विचार मांडायचा तर वन्नीच्या ज्वाळा वरतीच जातात. वन्नीच्या ज्वाळा कशाला, सगळी मंडळी शेवटी मुळाकडे धाव घेतात. वन्नी हे तेजाचं रूप आहे आणि तेज हे वरती आहे आणि म्हणून ते भूमीकडे जात नाही, ते वरतीच जातं. म्हणजेच काय, शेवटी पुन्हा आपल्याला कुठे जायचं आहे, सगळ्यांना मुळाकडे जायचं आहे. आणि मुळाकडे जाण्यासाठी एक शिडी, एक काय म्हणू त्याला नक्की धरण्याचं मूळ म्हणजे आजचा हा ग्रंथ. खरोखरच मला ह्याचं नाव ज्यांनी शीर्षक म्हणून घेतलं, त्याच्यामधला विचार, या सगळ्याला माझा मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक माझा नमस्कार. आणि आता मी माझ्या विषयाकडे वळते. प्रज्ञाताई कुलकर्णींनी मला हा विषय दिला, परीक्षाच आहे माझी ही. खूप सुंदर विषय त्यांनी निवडलाय, विवेके विचारे अंतरकळा शृंगारावी किंवा अंतरशृंगारी. जे विवेक साधना या दशकामधली ही ओवी आहे समर्थांच्या. समर्थ म्हणतात म्हणजे काय, मला नेहमी असं वाटतं की ही मोठी माणसं काही लिहितात ना, आपली अक्षरं कशी असतात माहिती आहे, पाण्यावरची अक्षरं असतात. जले लिखितम अक्षरम आपली. पण मोठी माणसं जेव्हा लिहितात, अनुभवातनं लिहितात, त्या प्रचिती आल्यानंतर जेव्हा ती लिहितात ना, तेव्हा त्यांची अक्षरं शिला लिखितम अक्षरम, कोरली जातात ती शिळेवरती. आणि म्हणून त्यांचं एकही विधान जरा आउटडेटेड वाटतंय का असं म्हणता येत नाही. आमचा 4 वर्षापूर्वीचा लेख आम्हाला स्वतःलाही वाचावासा वाटत नाही, पण इतक्या वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेलं प्रत्येक गोष्ट, ते वाङ्मय असेल, ते नंतर साहित्यात रूपांतरित झालं असेल. आज मला खूप छान वाटतंय बरं का की वाङ्मय आणि साहित्य वेगळं आहे हे कळणारी माणसं समोर येतात. कारण अहो आमच्या कॉलेजमध्ये ते वाङ्मय साहित्य मंडळ आहे, नाव म्हटलं दोन्ही वेगळं आहे. हो, वाङ्मय वेगळं आहे, साहित्य वेगळं आहे, पण ते वाचण्याची काय म्हणू आपल्यालाच इच्छा होते. आणि त्यातलं एकही गोष्ट आउटडेटेड झाली असं म्हणता येत नाही. आणि मी नेहमी सांगते, जर तुम्हाला एखादी गोष्ट त्यातली आउटडेटेड झाली असं वाटलं ना, तर ते अवश्य म्हणा, पण त्याला काळाचं परिप्रेक्ष्य नक्की लावा.
ती आजच्या काळामध्ये आउटडेटेड आहे, पण गेल्या काळामध्ये ती योग्यच होती हे म्हटलं पाहिजे. आपण आपल्या बोलण्यातल्या चुका सुधारल्या पाहिजेत, तर पुढच्या पिढीकडे त्या जाणार नाहीत. आता मनुस्मृतीतली ही तत्व अगदी आउटडेटेड झालीत अहो, पण ती त्याच काळाला त्या काळाला अतिशय उत्तम लागू होती. आजच्या काळाला ती बदललेली आहेत. मी साधा विचारते, असं कोणी म्हटलं तर म्हटलं तुम्ही आज काय म्हणू त्याला वन पीस घालता, तुमची आई पंजाबी ड्रेस घालते, तिची आई पाचवारी साडी नेसते, तिची आई नऊवारी साडी नेसते, तिची आई नऊवारी साडी नेसून डोक्यावरनं पदर घेते. म्हटलं दर पिढ्यात तुम्ही वेशभूषेत बदल केलात, दर पिढी गणिक, आणि ते तुम्ही स्वीकारलं, तर इतक्या वर्षांचा कालावधी जेव्हा तुम्ही विचारात घेता, एखादं तत्व विचारात घेता, तेव्हा मधल्या काळाचा विचार कोण करणार? आणि त्यामुळे काहीही आउटडेटेड होत नाही, कितीही जुनं असलं तरी सुद्धा. आणि त्याचं योग्य तो संदर्भ शोधणं ही आपली जबाबदारी असते. आणि त्यातूनही पुढे जाऊन सांगते की आपण इतक्या उदार चेतस संस्कृतीमध्ये आहोत की आपल्याला दर दिवशी उठल्यावर पहिलं काय म्हणू त्याला आभार व्यक्त केले पाहिजेत देवाचे, की आम्हाला अशा संस्कृतीत तू जन्माला घातलंस. कुठली संस्कृती आपली? आमच्यावर कुणीही काही थोपवत नाही, आणि कुणी थोपवलं कुणी लादलं तर ते स्वीकारणारे आम्ही नाही. प्रत्येकाला बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि प्रत्येकानं विचार करायचा आहे. हा विचारच महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला परिष्करण करा हे सांगणारी आपली संस्कृती आहे. परिष्करण म्हणजे सोपं सांगायचं तर पाखडणे. सार सार को ग्रहिलय थोथा दे उडाय. जे उत्तम आहे ते ठेवा, ज्याची फोलपट झालेत आता ते मात्र उडवून लावा, पण सत्व ठेवा. मला वाटतं पहिला बोल मी सांगितला तो विचार, आणि नंतर ते सांगितलं तो विवेक. विचारे विवेके अंतर शृंगारी जे हा विषय जेव्हा मला काही दिवसांपूर्वी माधुरीने दिला, त्याच्यानंतर तोच डोक्यामध्ये रुंजी घालत होता. आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये मी सध्या जात असल्याने मला लक्षात आलं की सगळीकडे गणपती उत्सवाचं जोरदार वातावरण आहे. आणि इतके उत्कृष्ट देखावे चालू आहेत सजवण्याचे, इतकी मोठी मोठी मखरं चालू आहेत. मी क्षणभर विचार केला, पण इतकं सगळं चालू असताना लोक येत नाही येतो बघायला. लोक बघायला कधी येणार आहेत? तर गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर. मला वाटतं इथे एवढ्यावर तरी मी म्हटलं की संपलं भाषण तरी चालणार आहे. कारण अंतरकळा शृंगारी जे हा याच्यातला मेन क्लॉज आहे. शृंगार कशाचा करायचा आहे, सजवायचं आहे काय, तर अंतर शृंगारी जे. आणि हे अंतर म्हणजे काय, तर गणपतीची मूर्ती. आणि बहिर म्हणजे काय, तर ते मखर. त्या मखराला तेव्हाच किंमत येते जेव्हा त्याच्यामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना झालेली असते. बघा ना, गणपती गेल्यानंतर आपणच सजवलेलं मखर आपल्याला बघावंसं वाटत नाही. का बरं? कारण आपल्याला माहीत असतं की या सगळ्याची शोभा त्या अंतरामुळे आलेली आहे. अंतर, अंतर नव्हे, त्या अंतर जो भाग आहे त्याच्यामुळे आलेली ती शोभा आहे. आणि म्हणून समर्थांनी किती कमी शब्दामध्ये दिलाय बघा, अंतर शृंगारी. आतलं मजबूत आहे की नाही तेवढं बघा, की आपसूक सगळं मजबूत व्हायला लागतं. साधा विचार सांगते. हल्ली ना प्रत्येक गोष्टीचं काय करतोय आपण, इव्हेंटीकरण. साधा दहीहंडीचा उत्सव घ्या. ही अशी दहीहंडी होती का हो गोकुळात? किती चुकीचं डॉक्युमेंटेशन होतं आपल्या संस्कृतीचं. उद्या परदेशातली लोक येतील आणि म्हणतील ह्यांचा कृष्ण असाच होता. चालणार आहे का आपल्याला? नाही चालणार आहे. अहो, टिळकांनी जर्मन भाषा का शिकली? हां, ते सांगायचं राहिलं. या पुस्तकाचं प्रकाशन किती सुंदर कल्पनेतनं झालं की ही सगळी मंडळी आपल्या समोर आली. आणि किती भारावले पण होतं की मी सरोजिनी नायडूंच्या हस्ते घेतलं बरं का पुस्तक. त्याचा जो आनंद होता ना, तो किती छान होता. त्याबद्दल मनापासून, कारण रिवाइंड होत नाही, त्यामुळे कितीही वाटलं त्या काळात जावं तरी शक्य नाही. पण या अशा पद्धतीने ते आम्हाला आज अनुभवता आलं. तर सांगायचा मुद्दा काय, टिळक का जर्मन शिकले? त्यांना कुठली परीक्षा द्यायची होती का ट्रान्सलेटर म्हणून जॉब हवा होता? मॅक्स मुलर वेदांचं भाषांतर करायला लागलेत हे कळल्याबरोबर टिळकांनी जर्मन शिकायला सुरुवात केली. याला म्हणतात संस्कृती रक्षण.
की तो काय लिहितो हे मला कळलं पाहिजे. माझ्या देशाचं, माझ्या सणाचं, माझ्या संस्कृतीचं काय डॉक्युमेंटेशन चाललं आहे आणि ते विश्वात जाणार आहे, म्हणून मी जागरूक असले पाहिजे. आज जे वेगवेगळे सण आपण साजरे करतोय याच्यामधलं डॉक्युमेंटेशन काय होणार आहे मला सांगा ना. की लोक येतात, बीभत्स गाण्यांवरती नाच करतात आणि वेगवेगळे स्तर, मुद्दाम स्तर हा शब्द वापरते, तो खाली आलेला आहे, फक्त थर वर चढत चाललेले आहेत. तर ते होतं आणि मग कोणीतरी एक गोविंदा म्हणून हे होतं, मुलं पडतात, लागतं, अमकं तमकं, हे होतं का? मग उद्या आमच्या पुढच्या पिढीने म्हटलं की कशाला करायची दहीहंडी साजरी, आमच्याकडे काय उत्तर आहे? आणि म्हणून दहीहंडी का आली हे शोधणं आपलं काम आहे. आज सण डिकोड करणं, आजच्या भाषेत सांगायचं तर संस्कृती डिकोड करणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. का आली हो दहीहंडी? मला तर एकदा एका मुलीने प्रश्न विचारला होता. गाण्याच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेला गवळण असते आणि त्या गवळणीमध्ये कृष्ण झाडामागे उभा राहून खडा मारतो. त्या मुलीने मला विचारलं, कृष्णाकडे एवढा वेळ होता का? आजची पिढी आहे ते असेच प्रश्न विचारतील, आपल्यापेक्षा ते जास्त विचार करतात. मी म्हटलं तुझा प्रश्न अचूक आहे. प्रत्येक गवळणीमध्ये तुला कृष्ण दिसतोय म्हणून तो कृष्ण झाडामागे लपून सारखा तेच करतोय का? हो. मी आणि म्हटलं जर त्याला दिलं असतं ना, गिव्हन अ चॉईस, तर त्यांनी तेच केलं असतं. याच्यामध्ये गवळणींची छेड काढणं हा विषयच नव्हता. त्याला हे दाखवायचं होतं. कधी त्याच्या मनात हा विचार आला, ते सगळेजण पान घेऊन बसले होते जेवायला. निजमुख कवणाही आडदृष्टी असे ना. स्नेहभोजनाची सुरुवात गोल करून मंडलाकार करण्याची सुरुवात कृष्णानं केली भोजनाची. का? कारण त्याच्या सवंगड्यांना असं वाटायचं की मला कृष्ण दिसलाच पाहिजे. आणि मग तो असं बघण्यापेक्षा कृष्ण म्हणाला असं करा ना, सगळे गोल बसा, वर्तुळातला प्रत्येक बिंदूला दिसतो. म्हणून समाजाचं वर्तुळ महत्वाचं असतं. तिथे हायरार्की चालत नाही, ते एका वर्तुळामध्ये सगळं आणावं लागतं. आणि म्हणून कृष्णानं काय सांगितलं, निजमुख कवणा ही आडदृष्टी असे ना. म्हणून रचिली भोवती बालसेना. आणि म्हणून सगळ्यांना गोल करून बसवलं. आणि एक दिवस त्याच्या लक्षात आलं, तो म्हणाला दादा, आपण जशी नंदाची मुलं आहोत, आपला व्यवसाय, आपला पेशा गोधन चारणं, त्याचं दूध काढणं हा आहे. आपण धष्टपुष्ट आहोत, मग ही मुलं धष्टपुष्ट का नाहीत? अरे मुळात नेत्याला हे कळणं हेच केवढं मोठं भाग्य आहे. त्याला ते कळलं, त्याने विचारलं आणि फक्त विचार म्हणून थांबला नाही, तुम्ही मला रिपोर्ट द्या म्हणून थांबला नाही, त्याच्यामध्ये स्वतः शिरला. काय असं होत आहे? त्यांनी मुलांना विचारलं, अरे तुम्ही आमच्यासारखेच आहात, मग आम्ही आणि बलराम दादाच तेवढं धष्टपुष्ट आहोत, तुम्ही का नाही तसे? त्यावर त्यांनी सांगितलं, आम्ही गोवळीच आहोत, आमच्याकडेही गोधन येतं, गोरस येतो, पण आमचे आई वडील तो गोरस मथुरेला विकायला नेतात. आणि त्या घडीला कृष्णाला कंसाच्या सगळ्या उचापती या हळूहळू त्याचा सामाजिक परिणाम काय होतोय हे लक्षात यायला लागलं. आणि त्यांनी त्या गवळणींनाच थांबवलं की कशाला जात आहे, त्यापेक्षा ते दूध, ते दही, ते ताक तुमच्या मुलांना आधी द्या, आधी त्यांना बलिष्ठ करा आणि मग बाहेर जाऊ द्या. आणि दुसरा भाग, सगळं लोणी वगैरे काढून त्या शिंक्यात ठेवायचं, मुलाच्या हाताला येणार नाही असं. आज गंमत अशी आहे, आम्ही सगळं मुलांच्या हाताला येईल असं ठेवतो, आमची मुलंच इकडे वळत नाहीत. लोणी ठेवलंय, ते अमूल बटर आणून खातात. असेल अमूल असल्यामुळे मी म्हणते ठीक आहे. हो, आता हाही विचार करणं गरजेचं आहे बरं का. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती आज सजगतेनं करण्याची वेळ आलेली आहे. आज गाफील राहून चालणार नाही आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये. तर ते सगळं लोणी वरती ठेवलंय, मुलांच्या हाताला येत नाहीये. मग कृष्ण म्हणाला, असं करा ना, मी फोडतो. चोर म्हटलं ना मला चालेल. अरे चोर हे अभिधान सुद्धा ज्यानं इतक्या मनापासून मिरवलं तो येतो. कुणाला चोर म्हटलेलं आवडेल? म्हणतात लोक, म्हणू द्या, पण कुणाला चोर म्हटलेलं आवडेल? हां, पण कृष्ण म्हणाला मी उभं राहतो. आणि म्हणून कृष्णाने एकावर एक थर चढवले आणि ते लोणी काढलं आणि ते आपल्याच त्या मुलांना वाटलं.
प्रत्येकाच्या मुखी लोण्याचा नवनीताचा घास जाईल, हे बघणारा कृष्ण होता. बस, मी ह्याच्यावर काही बोलत नाही, ऑडियन्स समजदार आहे. हे दहीहंडीचं रूप आज आपण पाहतो का? नाही. म्हणजे काय झालंय, वरवरचं सगळं टर्फलं रंगवण्यात आपलं सगळी शक्ती वाया चालली आहे आणि आतला दाणा मात्र आपण सोडून देतोय. अंतरशृंगारी जे माझ्या प्रत्येक पॅरेग्राफ नंतर फक्त एवढंच म्हणा, अंतरशृंगारी जे. अहो, ह्या एक मी बाहेरचा सण सांगितला सामाजिक. आता एक थोडक्यात आपल्या घरातला सण सांगते, मुंज, मौंजी बंधन. अहो, एका संस्काराला 3-3 नावं देते संस्कृती. का? तिला वेळ होता भरपूर, घे आणखीन एक नाव. नाही, मौंजी बंधन, व्रतबंध आणि उपनयन या प्रत्येकाला वेगळा अर्थ आहे. आणि बंधनच आहे बघा सगळीकडे. मौंजी बंधन आहे, व्रत बंधन आहे, उपनयन आहे, नेणं आहे, गुरुकडे नेणं आहे. मग बंधन आहे काय? आम्ही आज इतकं त्या मुंजीमध्ये हरवलेलो असतो आमच्या इव्हेंटमध्ये की नेमकं तिथं काय चाललंय हे कुणाला माहिती नसतं. गुरुजी, तो मुलगा आणि त्याचे बाबा, आई साड्या बदलत असते, गुरुजी आणि वडील शेवटपर्यंत सोहळ्यामध्ये बसलेले असतात. नाही, साड्यांवर माझा आक्षेप नाहीये. पुन्हा ते समाजाला आर्थिकदृष्ट्या चालना देणारं गणित आहे, त्यामुळे ते केलंच पाहिजे. सांगायचा मुद्दा काय, त्या मुलाला माहिती आहे का हे नेमकं काय चाललंय? त्याच्या कमरेलाच का बांधलं जातं होते बंधन? कमरेलाच का? दंडाला का नाही? छान दिसतं दंडाला बाकीसारखं. नाही आलं, संस्कृती म्हणली नाही बांधायचं, चांगलं दिसलं तरी नाही. मग गळ्यात घालायचं का? नको नको म्हणाली. मग कमरेलाच बांधा. का कमरेला बांधा? कारण आता त्याचं शिक्षण घेण्याचं, अध्ययनाचं वय सुरू झालेलं आहे आणि अशा वेळेला आपल्या विलासाच्या शक्ती जर जागृत झाल्या तर त्या खालच्या दिशेनं धावत सुटतात आणि मग त्यांना वरच्या दिशेनं आणणं अवघड जातं. म्हणून त्या शक्ती कमरेच्या इथेच घट्ट बांधून टाकायच्या की त्या शक्ती सगळ्या ऊर्ध्वगामी होतील. म्हणून ते बघतो कुठे आपण, त्यांनी काय कुठं, आपल्याला काहीच नाहीये. ते बघतो तरी का आपण, ते मौंजी बंधन कुठे बांधलंय गुरूंनी? तो करगोटा, करदोटा, जे काय तुम्ही म्हणता ते कुठे बांधलेलं आहे? ते घट्ट कमरेला बांधायचं आहे. कारण आता माझी शक्ती खालच्या दिशेनं जाता कामाने पुढची 8 वर्ष. आणि म्हणून ती सोड मुंज आली की आता गेली तरी चालेल, कारण आता त्याचं गृहस्थ धर्म सुरू होणार आहे. आता शक्ती वर आणि खाली दोन्ही दिशेने धावल्या पाहिजेत. केवढा विचार आहे आंतरशृंगारीचे. आणि म्हणून ते घट्ट बांधलेलं आहे बघा. भाषेनं सुद्धा याला आपल्या याच्यात स्थान दिलं की नाही. आपली सगळी संस्कृती ही आजच्या भाषेत सांगायचं तर होलिस्टिक आहे. एक शास्त्र एक सांगतं, त्याला भाषा दुजोरा देते. आपल्याला शास्त्रांनी सांगितलं, जीवशास्त्रांनी, की शक्ती खाली जाऊ द्यायच्या नाहीत, त्या कुठे जायला पाहिजेत? वर जायला पाहिजेत. म्हणून कुठे बांधलं पाहिजे? कमरेला बांधलं पाहिजे. भाषेने लगेच दिलं, चला आता मोठं काम आहे, कंबर बांधली पाहिजे, कंबर कसली पाहिजे, पदर खोचला पाहिजे. का हो? किती विचार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आज आपण तो हरवत चाललोय. म्हणून मी म्हटलं की वरची टर्फलं रंगवण्यात आज आम्हाला धन्यता वाटते, पण त्यातला आतला दाणा कधी विचार करणार होता आपण? मी फक्त सणांचं उदाहरण दिलं कारण अवतीभोवती सध्या सणांचं वातावरण आहे म्हणून. मला सांगा ना की सण साजरे करणं, सण कशासाठी आले? भारतीय संस्कृतीने ते का दिले? तर आनंद मिळावा म्हणून, दान धर्म व्हावा म्हणून, सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून, 4 चांगल्या गोष्टींचं आदान प्रदान व्हावं म्हणून. आज आमच्या सणाला फक्त आनंदाचं सेलिब्रेशन एवढाच एक आयाम उरलाय का? विसर्जन, गणपती म्हणे नाही हो, आम्ही आशयासाठी नव्हतो आलो खाली. ते जे काय विसर्जन चालतं आणि आमची 2 दिवस मिरवणूक चालते, ह्याच्यात जो काय आनंद आहे. कशासाठी आला गणपती? तर हे पार्थिव आहे, हे पार्थिव येतं तसं जातं, ते विसर्जन आहे. जसं सर्जन होतं तसं त्याचं विसर्जन सुद्धा करावं लागतं. हा एवढंच सांगायचंय संस्कृतीला. त्याच्यामध्ये एक ज्ञानाची उपासना करून घेतली 10 दिवसाची आपली, जे विसर्जनाचं आपण बघतो त्याच्यामध्ये हे भाव आहे का कुठेतरी? आणि त्यांना दोष देता येणार नाही. कमी पडलोय आपण. आपण हा भाग
अधिक लोकांपर्यंत सजगतेनं पोचवण्याची जबाबदारी आहे की हे बाहेरचं सगळं छान आहे पण तुम्हाला अंतर कळलंय का यातलं, तर ते महत्त्वाचं आहे. आता कुणी म्हणेल बघा ना, तुम्ही लक्ष्मी रोडवरचे आमचे काका वगैरे राहायचे पूर्वी, गणपतीचा शेवटचा दिवस म्हणजे मग ही मंडळी भराभरा सामान बांधून दुसरीकडे राहायला, का आवाज नाही सहन होत. त्यामुळे दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत की हा सण आनंद देतो का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाला आनंद देतो का आणि सगळ्यांना आनंद देतो का, हा महत्त्वाचा भाग आहे. आता कुणी असं म्हणेल पण आम्हाला लोकशाहीने सगळे हल्ली संविधान दाखवणं हे खूप सोपं आहे. कुणी काही म्हणा, संविधानात असं म्हटलंय लोकशाहीने आम्हाला सगळे अधिकार बहाल केलेले आहेत, 8 अधिकार आहेत, सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत आम्हाला. अगदी मान्य आहे, लोकशाहीने सगळं दिलंय, पण मलाच असा अधिकार दिलेला आहे तसा समोरच्यालाही शांततेचा अधिकार दिलेला आहे ना. आपण एकत्र होऊन हे सांगतोय ना, त्यांचे म्होरके त्यांना हे सांगू पाहतायत. जो अधिकार तुम्हाला आहे सण साजरा करण्याचा तो आम्हाला सुद्धा आहे. ब्रिटनमधला एक किस्सा सांगते. ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये एक माणूस जोरजोरात काठी फिरवत चालला होता, जोरजोरात चालला होता काठी फिरवत. एका माणसानं त्याला थांबवलं. तुम्हाला काय करतोयस तू, हे कशाला काठी फिरवतोयस? तुम्हाला मग मला वाटलं मी फिरवली. बरं म्हणाला, नको फिरवूस. का? तर तो म्हणाला की नाही मला तू नको फिरवूस. यांनी विचारलं पण का? मला तर घटनेने अधिकार दिलेला आहे, आपल्याकडे लोकशाही आहे. त्यावर त्या माणसाने उत्तर दिलं, या नाकापासून माझी लोकशाही सुरू होते, तिथे तुझी काठीला येता कामा नये. किती सूक्ष्म उत्तर आहे पहा. या माझ्या नाकाच्या पुढच्या एवढ्या इंचापासून माझी लोकशाही सुरू होते आणि त्यामुळे तुला काठी फिरवण्याचा अधिकार असला तरी माझ्या नाकाला लागून नाही. पुन्हा एकदा माझा मुद्दा तोच आहे, या सगळ्यामध्ये काय आहे? अंतर शृंगारी जे या प्रत्येकाचा भाव आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. काही नियम आहेत घातलेले, काही यम आहेत. आता नियम सांगते जाता जाता. तुम्ही म्हणाल बापरे आता नियमावली येणार का? नाही नाही, नियम हा शब्द कुठून आला ते फक्त सांगते. आपल्याकडे योगशास्त्र जे आहे ना त्याच्यामध्ये यम नियम आहेत. आपण आली इतके सगळ्याला डायल्यूट करत चाललोय. काय ध्यान लागलं मला. मी नेहमी म्हणते अहो ती 7वी पायरी आहे हो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि मग समाधी. त्यामुळे आपण असं म्हणूया माझ्या मनाचं ध्यान लागलं, पतंजलीचं नाही. पतंजलीने ध्यानाची फार वेगळी व्याख्या दिली आहे. पहिल्या 7 पायऱ्या चढलात का तुम्ही 6 पायऱ्या, मग 7व्या पायरीवरती येऊन उभं राहा. सगळं डायल्यूट करत चाललोय आपण. मला इतकं छान ध्यान लागलं. ती तंद्री असते, ध्यानाचा फार वेगळा विषय हो. मग योग्यात आणि आपल्यात काय फरक आहे? काही वर्ष स्वतः योगी साधना करतात, त्याच्यानंतर त्यांना कधीतरी काही क्षणांसाठी ध्यानाचा अनुभव येतो आणि आपण मात्र बेधडक सांगतो काय ध्यान लागतं. मला तर वाटतं मंडळी झोपतात तरी किंवा काहीतरी स्वतःच्या विचारात तरी असतात. आणि मी म्हणते असे नका, ते सुद्धा आपल्यासाठी ध्यानच आहे की एवढं शांत राहणं तरी जमतंय का? त्यामुळे यम नियम कुठून आले हे बघितलं पाहिजे. पुढचा प्रश्न आपण विचारला पाहिजे, थोडा अंतरंगात जाऊया ते यम नियमांच्या. का हो आमची भाषा अनाठाई, संस्कृत भाषा काहीही बोलत नाही. एक उपसर्ग किंवा एक प्रत्यय उगाच लावत नाही. मग असं असताना केवळ आम्हाला आहेत शब्द म्हणून, जसं इंदोरवाले म्हणतात ना देऊन दे ना, मी त्यांना म्हणते हो आहेत क्रियापद म्हणून किती उधळाल. सांगून दे ना, बोलून दे ना, एकच म्हणा ना सांग. कारण संस्कृतवाल्यांना इथे माहिती आहे की एक मात्रा वाचवली तरी पुत्रजन्माचा आनंद होतो. इथे अख्खी क्रियापद वापरतात. मग जर संस्कृत भाषा प्रत्येक शब्दाचा इतका सखोलतेनं विचार करत असेल तर पतंजलीला यम आणि नियम ह्या 2 गोष्टी वेगळ्या का मांडाव्याशा वाटल्या? काय आहे नियमांचा अर्थ? मग यम याचा अर्थ सामाजिक अनुशासन आणि नियम याचा अर्थ वैयक्तिक अनुशासन.
100% थांबावं. संस्कृत भाषेने वेगळा शब्द दिला तर 100% थांबावं, की इथं काहीतरी वेगळं आहे आणि म्हणून ते थांबलंच पाहिजे. मग यम कुठले आहेत तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. नियम काय आहेत? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. म्हणजेच काय, आपल्याला जर नियमांवर कोणी बोट ठेवलं तर आपल्याला या 10 गोष्टी आधी अंतरंगात आल्या पाहिजेत. किती अवघड गोष्ट आहे मला सांगा. अहिंसा ही एक गोष्ट अंतरंगामध्ये उतरवायची झाली तर किती अवघड गोष्ट आहे सांगा. आपण सगळं का, मी म्हणतो आपण सगळं बाह्याकडे नेत चाललोय, अंतरंगाचा विचार आपण करत नाही आहोत. अहिंसा हा एक विचार फक्त घेऊया आणि तो कसा फक्त बाह्याकडे लावतोय आपण त्याचा विचार करूया. अहिंसा म्हणजे फक्त मारणे नव्हे, हिंसा म्हणजे फक्त मारणे नव्हे. एकाला चापट मारली, एकाला सुरी मारली, एकाला तलवार मारली म्हणजे हिंसा नाही. आमची भारतीय संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती वरचा विचार कधीच करत नाही. तिचा कायम बाण आतल्या दिशेकडेच असतो. अंतरशृंगारी जे वरची हिंसा कधी घडते जेव्हा आतमध्ये विचार उमटतो तेव्हा. अचानक माझा हात कधीही तलवार उचलत नाही जोपर्यंत त्याला इथून आदेश मिळत नाही तोपर्यंत. म्हणजे इथून आदेश मिळतो म्हणजे कुठून आदेश मिळतो? अंतरंगातून आदेश मिळतो. मग माझा हात तलवार उचलतो आणि मग मी हिंसा करते. त्यामुळे प्रत्येक हिंसा ही अंतरंगातूनच आलेली असते. त्याचा परिणाम फक्त बाहेर दिसत असतो. का अंतरशृंगारी जे म्हटलं, अंतरकळा शृंगारीचे असं का म्हटलं? कारण जोपर्यंत तुमचं अंतर स्वच्छ होत नाही तोपर्यंत तुमच्या कृतीमध्ये ती स्वच्छता, ते चारित्र्य, ती शुचिता कधीही येत नाही. अहिंसा जर आपल्याला समजून घ्यायची असेल भारतीय परिप्रेक्षातनं तर ज्ञानेश्वरीतल्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी मोजून 100 ओव्या लिहिल्यात. मोजून 100 ओव्या लिहिल्यात. अहिंसा म्हणजे काय हे आपण समजूनच घेतलं पाहिजे. भारतावर विनाकारण लादला गेलेला तो एक भाग आहे असं मला मनापासून वाटतं. आम्ही मुळात अजिबात हिंसक नाही. मग तरी रणांगणावरती हिंसेचा विचार का? रणांगणावरती असताना अहिंसेचा विचार का? याचं उत्तर शोधायचं असेल तर त्याला पर्याय नाही. आणि मी का हे आत्ता ह्या मुद्द्यामध्ये का आणलं तर बऱ्याचदा बाहेरच्या गोष्टी ज्या घडताना दिसतात त्या आधी अंतरंगामध्ये घडलेल्या असतात. सोपानदेवांची फार चांगली गोष्ट आहे. सोपानदेव म्हणजे बहिणाबाईंचे सुपुत्र एकदा अतिशय अर्वाच्य अशी शिवी दिली सोपानदेवांनी आणि बहिणाबाई होत्या, ऐकत होत्या. भाकरी करता करता एवढा संताप आला त्यांनी त्या चुलीमधला कालथा घेतला गरम झालेला आणि धावत सुटल्या सोपानाच्या अंगावरती. सोपानदेवांनी असा झाकून ठेवलं का आता आई आपल्याला काय करणार की चटका देणार. बहिणाबाईंनी त्यांच्या तोंडाकडे पाहिलंच नाही. बहिणाबाईंनी त्यांचा शर्ट वरती केला आणि नाभी प्रदेशाला झटका दिला. आणि बहिणाबाई म्हणतात जे पोटी ते ओटी. म्हणून अंतरशृंगारीचे मी आतमध्ये जेवढं शुद्धीकरण करणार आहे ना तेवढं माझं बाहेर घडणार आहे. आज का असं वाटतं की चांगला कंटेंट द्यावा? आज का वाटतं लोकांना की काही लोकांना की उत्तम उत्तम शाळा निर्माण कराव्यात? का वाटतं समाजसेवकांना की वाड्या पाड्यांवरती जावं, वस्त्या वस्त्यांवरती जावं, मुलांना चांगल्या 4 गोष्टी सांगाव्यात? का वाटतं? कारण त्यांना माहिती आहे की इथली शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली की आपसूक सगळं शुद्ध होणार आहे. आपलं बाहेर पडणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना त्याचं बीज अंतरंगामध्ये असतं. आणि ते बीज, एखाद्या झाडाचं बीज जर कडू असेल तर त्याचं फळ डोळे मिटून कडूच येतं. एखाद्या झाडाचं बीज जर अतिशय चांगलं असेल, सत्वयुक्त असेल तर त्यातनं येणारं फळ हे सत्वयुक्तच असतं. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि याचं सगळ्यात सुंदर उदाहरण मी विद्यार्थ्यांनी कधी विचारत आहे ना ह्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण द्यायचे शब्द. एखादा माणूस शब्द काय उच्चारतो ह्याच्यावरून त्याची अंतरकळा तुम्हाला भिंग लावल्यासारखी पाहता येते.
कारण शब्दाचा संस्कार हा पटकन होणारा संस्कार आहे आणि शब्दाचं रूप हे सुद्धा पटकन दिसणारं आहे. सौजन्याने बोलणं हे आपण हरवत चाललोय बघा समाजात. सौजन्याने बोलला एखादा माणूस तर असं वाटतं पहा जुन्या काळातला आहे रे हा. काही चांगलं बोललं कोणाशी, प्रेमाने बोललं तर आपल्याकडे लोक अशी बघतात. विश्वासच नाही, हा प्रेमाने बोलतोय म्हणजे हा काहीतरी लुबाडणार, गंडवणार. हे का झालं? आपण काय आत चाललंय शब्दांकडे लक्ष देणं बंद केलं म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ज्यांचं अंतर शुद्ध होतं ना त्यांना बाहेरच्याची फिकीरच करायची गरज येत नाही. कारण जे आतमध्ये असतं ते बाहेर प्रकाशित होतच. हिरा हा त्याचं सुंदर उदाहरण आहे. मुळात हिऱ्यामध्ये ती प्रभा आहे आणि त्याच्यावर ती सगळी सूर्यकिरण पडल्यानंतर हिरा असं बघत नाही, ह्या कोणातनं जातोय का ग माझा. हिरा म्हणतो माझ्याकडे आहे ते येणार. हा विश्वास पण गमावतोय आपण. माझ्याकडे आहे ते येणार, वेळ द्या. लहान मुलांच्या पालकांना मला हे गुप्त सांगावं असं वाटतं, अहो जे आत आहे ते बाहेर आल्याशिवाय राहत नाही. ओढून आणू नका. सहज फुलू द्यावे फुल. लहानपणी आमच्याकडे ती लिलीची फुलं येतात ना, तसे माझे बाबा दादरवरनं फुलं आणायचे आणि ती अशी कळ्यांमधली फुलं मला आवडायची नाहीत. मग मी काय करायचे, त्याच्यात बोट घालून अशा पाकळ्या बिकळ्या अशा करून उमलवायचे. आणि मग मी आमच्या आजीला म्हणायचं, शी काय यातल्या एकाही फुलाला वास नाही. आजी म्हणली तसंही इतक्या लवकर तोडलेल्या फुलाला वास यायचाच नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू उमलवायला गेलीस तर अजिबात वास येणार नाही. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. सुगंध निर्मिती होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आपल्या कलेतनं जाणारा सुगंध हा नैसर्गिकरित्या आला पाहिजे. ती कला आतमध्ये झिरपली पाहिजे. कला म्हणा, विषय म्हणा, अभ्यास म्हणा, ते जोपर्यंत आत झिरपत नाही ना तोपर्यंत बाहेर काही येत नाही. आणि ते जर चिरंतन टिकणार हवं असेल तर झिरपण्याचं काम जास्तीत जास्त काळ झालं पाहिजे. आज माझ्याकडे जेव्हा काही मुलं येतात, आम्हाला उद्या कार्यक्रमात काहीतरी टिप द्या ना. मी म्हणते सोड. मी म्हणते खरंच सोड कार्यक्रम. उद्याच्या कार्यक्रमासाठी आज नाही तयारी होत. आता केलायस, घेतलायस तर तेही एक वेगळं कौशल्य आहे, मारून दे. तेही एक वेगळं कौशल्य आहे, पण ते एखाद वेळेलाच चालेल. तुला जर खूप पुढे काम करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर काही काळ फक्त येऊ दे. आज घेऊया. आज वेळच नाही आम्हाला. आम्ही जरा केलं की लगेच फेसबुकला टाकतो. अहो एक चित्र नाही रंगवलं तर खाली सही. अहो बघा तरी त्या चित्राच्या पानांचा रंग बघा, त्याची शेड आपल्याला जमली आहे का बघा. नाही, ते टाकायचं आणि लगेच वेळ जाऊ द्या. अंतर शृंगारणं हे क्रीम लावण्या इतकं सोपं नाही. अंतर शृंगारण्यासाठी वेळ देणंच गरजेचं आहे आणि आज ते शिकवण्याची गरज आलेली आहे. अंतर आपसुक शृंगारलं जातं. चला आता अंतर शृंगारायला बसूया. असं म्हणून होतं का, हा बाहेरचा मेकअप होऊ शकतो, चला आता मेकअप करून घेऊया, असं म्हणून तुम्ही बाहेरचा मेकअप करू शकता. पण चला आता पुढचा 2 तास अंतर शृंगारूया असं म्हणून होत नाही हो. ते अंतर ओपनच आहे कायम. ते जास्तीत जास्त त्याच्यामध्ये येईल हे महत्त्वाचं. आणि ज्याचं अंतर चांगलं आहे ना त्याला बाहेरच्याची फिकीर करण्याची गरज नाही, अजिबात गरज नाही. तुम्ही साधं बघा ना, दिंडीमध्ये चालणाऱ्या बायका, तुम्ही पहिल्या क्षणी फक्त जरा अरे एवढे तिचे मोठे मोठे कान खाली आले आहेत, एवढ्या बांगड्या हे ते बघता. पुढच्या क्षणी तुम्ही काय ऐकता, तिच्या मुखातनं आलेला अभंग ऐकता. त्यामुळे बाह्याचं लक्ष हे थोड्या काळासाठी असतं, पण तरीही ते असतं हे विसरता कामा नाही. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं सूर्यनमस्कार पण घाला, कारण ते तुम्हाला बाह्य तेजही देणार आहे, कारण त्यातनं पुन्हा अंतरच चांगलं होणार आहे. आणि विचारही करा आणि सतत बघा. ही जोडी आपल्या संतांनी सोडली नाही. फक्त अंतराला महत्त्व दिलं का नाही, बाह्य सुद्धा चांगलं पाहिजे, कारण ते शेवटी तुमचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे जेवढं आवश्यक तेवढं शृंगारावं, पण सगळं लक्ष कुठे असलं पाहिजे. आणि ज्यांचं अंतर सुंदर आहे ना ते सुंदरच दिसतात. नाही असं प्रश्नांकित बघू नका. मी खरं सांगते की ज्यांचं अंतर सुंदर आहे ना ते सुंदरच दिसतात. सांगू,
मला सांगा ना, रामचंद्रांची कुठली तस्वीर बघा, कृष्णाची कुठली तस्वीर बघा, ज्ञानोबांची कुठली तस्वीर बघा, संत तुकारामांची कुठली तस्वीर बघा, त्या सगळ्या मंडळींची कुठली तस्वीर बघा. गंमत म्हणजे ते खरंच इतके सुंदर होते का? कुणी पाहिला त्यांचा खरा फोटो? पण त्या चित्रकाराला त्यांना सुंदरच रंगवावंसं वाटलं, सुंदरच रेखावंसं वाटलं, रेखांकित करावंसं वाटलं. याचं कारण त्याला माहिती आहे की त्यांचे गुण विलक्षण आहेत, त्यांचं कर्तृत्व अफाट आहे, त्यांची ताकद असामान्य अशी आहे. आणि त्यामुळे ज्या माणसाकडे विचाराचं एवढं धन आहे तो माणूस सुंदरच असला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांचं कुठलंही चित्र हे सुंदरच असतं, चित्रकारांनी पाहिलेलं नाही आहे की नाही मला सांगा. म्हणजेच काय, चित्रकारांनी नुसता विचार केला, अच्छा ज्ञानोबा काढायचे असे आहेत का ज्ञानोबा, काय किती वेळ बसू, असे आहेत. किंवा तुकाराम महाराज अशी वाट बघतात का, आली का आवडी भाकरी घेऊन, असं चित्र पाहिलं का कधी तुम्ही? दमलो बाबा चालून चालून, शिवाजी महाराज असे बसलेत, किती पायऱ्या चढायच्या सारख्या गडाच्या. पाहिलं का असं चित्र आपण? नाही पाहिलं, येणारच नाही. उद्या तुम्ही मी चितारलं तरी सुद्धा येणार नाही, कारण मी तिथे शिवाजी महाराज काढत असते आणि शिवाजी महाराज काढत नसते. माझ्या कल्पनेतनं त्यांचे गुण, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा विचार, त्यांची वाणी, त्यांची प्रगल्भता हे सगळं माझ्यातनं दाखवायचा मी प्रयत्न करते आणि ते दाखवणारा त्यांचा फक्त चेहरा असतो. म्हणून जे आतमध्ये सुंदर आहे ते बाहेर सुंदर येणारच. अहो लहान मूल बघा ना, त्याला काय करताय, तुम्ही लावाल ती पावडर आणि तुम्ही लावाल ती टीट, पण कुठलंही लहान मूल छान दिसतं का? नाही, कारण मन स्वच्छ असतं. दात पडलेलं मूल किती सुंदर दिसतं मला सांगा. काय आहे त्याला तोड? आपण पुढे जाऊन मग कवळ्या बिवळ्या आणि हे सगळं करतो, पण ते सौंदर्य हे जातीवंत आहे, ते नॅचरल सौंदर्य आहे. आणि मी खरं सांगू, काही काही आजाना त्या अशाच छान दिसतात. असंच राहा असं माझं म्हणणं नाहीये, मी सांगते आहे की नॅचरल जे आहे ना, जे अकृत्रिम आहे ना, ते सुंदरच दिसतं, कारण ते अंतरंगातनं सुंदर झालेलं असतं. याचं साधं उदाहरण APJ अब्दुल कलाम. बस, मला काही बोलायची गरज नाही पुढे, अशी अनेक उदाहरणं देता येतील. आत्ता मला APJचं पटकन नाव आठवलं म्हणून आपल्या समोर ठेवलं. लौकिक अर्थाने ते सुंदर होते का? शेवटी मी म्हणून ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. त्यामुळे ते माझ्या डोळ्यात सौंदर्य असेल तर मला सगळेच सुंदर दिसले पाहिजेत. पण आजच्या अर्थानं अगदी मापदंड घेऊन बसलो तर, अरे पण त्यांच्याकडे बघावं, ते दिसले पाहिजेत, एक क्षण तरी गाडीतनं जाताना दिसले पाहिजेत. म्हणून दिल्लीला आम्ही असताना लोक अक्षरशः ते एक क्षणासाठी डोळे सुद्धा आम्ही कधी मिटले नाहीत की अब्दुल कलाम दिसले पाहिजेत. इथं त्यांचं सौंदर्य भुलवणारं नसतं, तर त्यांचं सगळं वलय जे असतं ना, प्रभावळ जी असते ना, ती भुलवणारी असते. आणि त्यामुळे अंतर जेवढं सुंदर असेल तेवढंच बहिरंग सुंदर होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना ती कथा माहिती आहे, मी थोडक्यात सांगते. द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे, ऑस्कर वाईल्डची कथा आहे. मला तर खरं असं वाटलं की ही कथा सांगावी आणि म्हणावं की संपलं भाषण. इतका त्याच्यामध्ये त्याचा जो जिस्ट आहे, त्याचा काय म्हणूया, त्याचं जे बीज आहे ते इतकं ह्या विषयाला सटीक आहे. द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे ऑस्कर वाईल्डची कथा आहे. डोरियन ग्रे नावाचा एक अतिशय उमदा तरुण असतो, दिसायला अतिशय सुंदर, म्हणजे जणू सगळ्या गंधर्वांचं, सगळ्या देवतांचं रूप एकत्र केल्यानंतर जसा तो सुंदर दिसेल तसा तो असतो. खूप आनंदी असतो तो, कारण आपल्या एवढं सुंदर कोणीच नाही. पण हळूहळू जसजसं वय वाढायला लागतं तसं त्याच्या लक्षात येतं की आज ना उद्या ह्याला उतरती कळा लागणार आहे आणि तो अस्वस्थ व्हायला लागतो. एक दिवस असाच अस्वस्थ असताना त्याला एक सैतान भेटतो. सैतान ही संकल्पना पाश्चिमात्य साहित्यामध्ये अनेकदा आपल्याला पाहायला मिळते. तर तो सैतान त्याला भेटतो आणि सैतान म्हणतो, तू अस्वस्थ आहेस ना? हो. तुझं सौंदर्य कमी होईल या भीतीने ना? हो. चल म्हणे, एक सौदा कर माझ्याशी, तू माझ्याशी सौदा कर. मला ना कुणी जागा देत नाही रे, मी तुझ्या अंतरंगात राहतो आणि त्या बदल्यामध्ये तुला एक वरदान देतो, तुझं
चेहरा, तुझं रूप तसंच राहील. ह्याच्याहून चांगली गोष्ट काय? आपलं बाह्य सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांनी सैतानाला आश्रय दिला. आणि ह्याच्या आधी एका ख्यातनाम चित्रकारानं स्वतःहून येऊन त्या डोरियनचं पिक्चर काढलेलं असतं, एक चित्र रंगवलेलं असतं. तो चित्रकार म्हणतो की जगातल्या सर्वात सुंदर पुरुषाचं चित्र जर मी काढू शकलो तर ह्याच्याहून आनंद काय, म्हणून तो स्वतः आलेला आहे. आणि त्यांनी एक अप्रतिम पूर्ण स्केच ज्याला म्हणू किंवा तैलचित्र म्हणूया ते डोरियनचं काढलेलं आहे. आणि डोरियननी ते आपल्या शयनकक्षामध्ये लावलेलं आहे. डोरियन आता भलताच खुश आहे. का? कारण आता काही झालं तर त्याच्या बाह्य सौंदर्याला काही इजा होणार नाही आहे. त्याचं वय वाढत असतं पण त्याचं सौंदर्य मात्र अबाधित असतं. लोक त्याच्या सौंदर्याविषयी चर्चा करायला लागतात की वय वाढलं तरी त्याच्या चेहऱ्यावर सुरकुती नाही. काय कमाल आहे नाही? कसं काय सांभाळलं असेल, कसं काय सांभाळलं असेल. पण त्याचबरोबर त्याच्या अंतरंगामध्ये सैतान आलेला असतो आणि त्याच्यामधल्या विचारांना कलुषितता आलेली असते. विचार कलुषित झाले की कृती कलुषित होतेच. आणि त्यामुळे आत्तापर्यंत चांगला वागणारा डोरियन आता वेगळ्याच मार्गाला गेलेला असतो. हातून असंख्य पापं घडलेली असतात, वाईट साईट आचार घडलेले असतात. आणि 8-10 दिवसांनी कधीतरी एवढं त्याचं मोठं घर असतं, कधीतरी तो त्या चित्र लावलेल्या खोलीमध्ये जातो. हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागतं की त्या चित्रावर परिणाम होतोय. चित्राचा चेहरा बदलत चाललाय. तर म्हणजे काहीतरी माझे भास आणि माझे भ्रम असं म्हणून तो दर वेळेला टाळतो. एकदा काही वर्षांनंतरची गोष्ट, त्याच्या घरामध्ये पार्टी असते आणि त्यावेळेला सगळे त्याचे मित्रमंडळी आता वृद्धापकाळाकडे झुकलेले असतात. त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जे व्हायचं ते बदल घडलेले असतात. पण डोरियन मात्र तसाच असतो. सगळेजण डोरियनची तारीफ करतात आणि त्यावेळेला डोरियनला असं वाटतं अरे कितीतरी दिवसात आपण ते चित्र पाहिलं नाही. कारण आता त्याने ते चित्र तिथून काढून अडगळीच्या खोलीत ठेवलेलं असतं. का? चित्राचा चेहरा खराब होत चाललाय, ते त्याला पाहवत नाही आणि म्हणून तो ते सगळं कुठे नेऊन टाकतो? अडगळीच्या खोलीमध्ये नेऊन टाकतो. इतक्या वर्षांनी त्याला आठवण येते, अरे बघू तरी या, लोक माझं कौतुक करतात, तिकडे काय परिणाम झालाय बघू तरी या. इतका उन्मत्त झालेला, अहंकारी झालेला तो डोरियन त्या अडगळीच्या खोलीमध्ये जातो. सगळे शोधतात डोरियन कुठे आहे, डोरियन कुठे आहे. आणि एवढ्यात एक भयान किंकाळी लोकांना ऐकू येते. सगळे त्या किंकाळीच्या दिशेनं धावत सुटतात आणि त्या खोलीचं दार उघडून आतमध्ये जाऊन पाहतात तर एक अतिशय वृद्ध झालेला, चेहऱ्यावरची सगळी रया गेलेली आणि सगळी पापकर्म जणू चेहऱ्यावरती विलसलेली आहेत असा एक वृद्ध माणूस तिथे पोटात चाकू जाऊन पडलेला असतो. आणि त्याचं चित्र अत्यंत सुंदर झालेलं असतं. कथा इथे संपते. ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे? याच्या स्पष्टीकरणाची गरज आहे? नाही आहे. अंतर जर सुंदर असेल तर बाह्याला फिकीर करण्याची गरज येत नाही. आणि हे अंतर सुंदर होतं कसं? तर ते विचारांनीच होतं. कल्चर. श्रीम माट्यांचं एक अप्रतिम वाक्य आहे. श्रीम माटे म्हणतात की 2 गोष्टींची मशागत करावीच लागते, एक ॲग्रिकल्चर आणि एक कल्चर. या दोन्हीची मशागत करावी लागते आणि ते कल्चर म्हणजे मन. आणि म्हणून आपण म्हणतो काय कल्चर्ड लोक आहेत का हो? मोतीसुद्धा कल्चर्ड असतो. कल्चर्ड लोक आहेत. कल्चर्ड म्हणजे मशागत केली गेलेली माणसं आहेत. ही मशागत कशाने होते? लेपनाने होत नाही, तर ती विचारांच्या अनुलेपनाने होते. आणि म्हणून हे विचार महत्त्वाचे. आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जर आपण चांगले विचार करू शकत नसू तर आपण फेल आहोत. का? फेल हा शब्द का वापरला मी? बरोबर आहे, कारण माणूस हा शब्द आला कुठून जन्माला? मूळ धातू मन आहे. मनुष्य, मानव या सगळ्यातला मूळ धातू मन आहे. मन इज टू थिंक. म्हणून जो विचार करू शकतो तोच माणूस आहे. बाकी प्राण्यांना ही क्षमता दिलेली
नाही, फक्त माणसाला क्षमता दिली. आणि म्हणून माणूस म्हणून जर आपण आपला विचार करू शकत नसू तर आपल्या क्षमतेचा उपयोग काय? म्हणून विनोबा तरुणांना सांगत होते की तुम्ही इतरांच्या विचारांची बीज स्वतःच्या मनात वाढवू देऊ नका. त्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा आणि तुमच्या विचाराचा वृक्ष मनामध्ये वाढवा. मन मोकळं ठेवू नका. आजच्या तरुणांना हे किती सांगायची गरज आहे. सगळे बाकीचे प्राणी हे नैसर्गिक उर्मीवरती जगतात, नॅचरल इन्स्टिंक्ट. आपण का नाही जगत? मला असं वाटलं ही माझी उर्मी आहे म्हणून मी केलं, खरं मी आधी लगेच करते का नाही? आपण म्हणतो ह्याचा काय परिणाम होईल, समाजावर काय परिणाम होईल, मी जर अशी वागले तर माझ्या घरातल्यांवर काय परिणाम होईल. म्हणजे माझ्या उर्मी कितीही आतून दाटून आली तरी सुद्धा मी ती पटकन प्राण्यांसारखी उपयोगात आणत नाही, ती वापरत नाही. याचं कारण मी त्याच्यावरती विचार करते. आणि म्हणून मी याच्या पुढची पायरी अशी म्हणते की विचाराच्या अग्नीवरती की कढवलेली नैसर्गिक उर्मी, विचाराच्या अग्नीवरती जेव्हा आपण नैसर्गिक उर्मी कढवतो आणि त्यातनं जे तूप वरती येतं तो विवेक असतो. म्हणून मला विवेकाची व्याख्या ही तुपासारखी वाटते. तो साजूक असतो. साजूक म्हणजे आता हे शब्द भाषेतनं घाळ झाले. नाजूक साजूक एवढं आपण म्हणतो, पण नाजूकचा अर्थ माहिती, पण मग साजूक म्हणजे ताजं. म्हणून साजूक असतं ते. म्हणून विवेक हा ताजा असावा लागतो. दर प्रसंगामधला विवेक वेगळा असतो. आणि म्हणून आपण इतके उदार मनाचे आहोत की योग्य आणि अयोग्य हे परमनंट नसतं. योग्य आणि अयोग्य हे प्रत्येक परिस्थितीनुसार बदलत असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी याचा फार सुंदर दृष्टांत दिलेले, ते वेगळ्या अर्थाने सांगतायत, पण आपण इथे लावून घेऊ ती ओवी. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दूध हे खरं तर सगळ्यांसाठी पोषक आहे, म्हणजे ते सगळ्यांना योग्य असलं पाहिजे. पण नवज्वराचा रुग्ण असेल तर दूध हे घातक आहे, म्हणजे दूध सुद्धा संपूर्णपणे योग्य नाही. म्हणून योग्य आणि अयोग्य हे आपल्या परिस्थितीनुसार बदलत असतं. म्हणून विचाराची पुढची पायरी ही विवेक आहे की मी काय निवडलं पाहिजे. विवेकाचा अर्थ मूळ धातू काय? विच, निवडणे. म्हणून निरक्षीर विवेक. विवेक म्हणजे निवडण्याची क्षमता. काय निवडायचं? आत्ता जे चांगलं आहे ते निवडायचं, माझं जे तत्व आहे ते निवडायचं. मग त्या तत्वासाठी मी माझ्या त्या फायद्यासाठी मी माझ्या तत्वाला मुरड घालायची का नाही, तो तुमचा विवेक सांगेल. आणि म्हणून विवेक आणि विचार कसं म्हटलंय पहा समर्थांनी. दोन शब्द दिले हो, पण ते दोन शब्द आपल्याला किती विचारामध्ये टाकतात. आणि आजच्या काळामध्ये विवेक हा सगळ्यात बलवान आहे. असलाच पाहिजे, कारण माहितीचा विस्फोट इतका आहे, इतकं सगळं आतमध्ये चाललंय. तर आपल्या आतमध्ये जाण्याच्या ठिकाणी एक द्वारपाल पाहिजे आणि तो द्वारपाल विवेक असला पाहिजे. इतक्या गोष्टी येतात उफाळून, मी हे पण ऐकते, मी ह्या पंथातलं पण ऐकते, मी त्या पक्षाचं पण ऐकते, मी हे, आणि आमचा इतका मतमतांचा गलबला झालेला आहे की आम्हाला नेमकं आमचं मत काय हेच कळत नाहीये. म्हणून आतमध्ये जाण्याच्या गोष्टीवरती द्वारपाल हवाच. अन्नापासून विचारापर्यंत. अन्न सुद्धा आतमध्ये काय जात आहे ना याच्यासाठी माणसाने कायम सजग असलं पाहिजे. काय चाललं आतमध्ये? सगळं आहे हो. पेप्सी पण आहे, ताक पण आहे, मद्य पण आहे, दूध पण आहे. मी माझ्या अंतरंगात काय जाऊ देते याच्यासाठी माझा द्वारपाल कायम जागा पाहिजे. आणि तो द्वारपाल विवेक आहे. तो योग्य अयोग्य, चांगलं वाईट, सत्य असत्य, नित्य अनित्य या सगळ्या गोष्टींमधला भेद आपल्याला दाखवतो. ही भेदबुद्धी नको, पण भेद दाखवण्याची क्षमता हवी. आणि त्याला विवेक म्हटलेला आहे. आणि आजच्या काळात फार 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 गरजेचा तो आहे. मी इतकं सगळं माझ्या कानावरती पडत असतं, मी रिसिव्हिंग एंडला असते. आणि रिसिव्हिंग एंडला मी काय काय गोष्टी ऐकते, त्यातल्या कुठल्या आत घेऊन जाण्यास योग्य आहेत, त्यातल्या कुठल्या आतपर्यंत नेण्यास योग्य आहेत, कुठल्या रुजवण्यास योग्य आहेत, हे मला समजलं पाहिजे. ते आज आपल्याला समजत नाहीये. आणि म्हणून समाजातलं अस्थैर्य हे केवळ विवेक गमावल्यामुळे झालेलं आहे. तुम्ही काही म्हणा, मला हेच योग्य वाटतं हे सांगण्याची ताकद आज आपण हरवलेलो आहोत.
किती विचार करणारे 2 शब्द. म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, हे 2 शब्द म्हणजे जगामधनं तरुण जाण्याची वल्ली आहेत. या 2 वल्ह्यांनीच आपली नौका पार लागणार आहे. आणि फक्त विचारांचं वल्ल दिलं नाही, कारण समर्थ फार प्रॅक्टिकल होते. ते म्हणाले विचारांचंच वल्ल दिलं तर बोट गोलगोल फिरत बसेल, जे आज आपलं झालंय. कारण आपल्या विवेकाचं वल्लच सापडत नाहीये. समर्थ म्हणतात फक्त एक वल्ल असेल तर बोट गोलच फिरणार आहे. तुम्हाला इथून तिथपर्यंत जायचं असेल तर तुमच्या हातामध्ये दुसरं वल्लही आवश्यक आहे, आणि ते दुसरं वल्ल विवेकाचं आहे. आणि हे आज नाही आपण सांगत आहोत, आपल्या खूप आधीपासून आपल्या ऋषींनी आपल्याला सांगून ठेवलंय. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायु. हे फक्त आणि फक्त विवेकाचं सुभाषित आहे. असं मी म्हटलं तर मला कुणीही याच्यामध्ये चूक म्हणू शकत नाही. माझ्या कानांनी चांगलं तेच ऐकावं. काय आला चांगलं तेच, म्हणजे मला आधी चांगल्या वाईटाची निवड करायला हवी, त्यातला भेद मला समजून घेतला पाहिजे. हां, हे चांगलं आहे, हे जाऊ दे आतमध्ये. म्हणून भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः. माझ्या डोळ्यांनी जे चांगलं आहे तेच पाहू दे. आता आपल्याला आठवेल गांधीजींची 3 माकडं, ज्याची आपण थट्टा केली. मुळात ही संकल्पना गांधीजींची नाही, मुळात ही संकल्पना जपानमध्ये निर्माण झालेली आहे. बुरा मत सुनो, बुरा मत कहो, बुरा मत देखो. याला दुसरं नाव सांगू, योगशास्त्रातलं प्रत्याहार. असं म्हटलं की काहीतरी एकदम भारी वाटतं. प्रत्याहार म्हणजे काय, सगळी माझी इंद्रिय बाहेर उघडतायत, त्यांना थांबवा. प्रति आहार, ती मागे खेचून घ्या, त्याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. हेच सांगितलं ना, मला मागे खेचता येत नाहीत म्हणून हात लावायला लागतात. योग्यांना ते आपसूक मागे खेचता येतात. मला खेचता येत नाहीत म्हणून माझे डोळे आणि कान बंद करत बसावं लागतं. मुळात डोळ्यांवर हात का ठेवावे वाटतात? पापण्या आहेत की, पण त्या पापण्या कधीही उघडू शकतात, कारण माझा विवेक कमी पडतो. अर्जुनाचा विवेकच हरवला होता ना. संपूर्ण भगवद्गीता कशासाठी लिहिली? अर्जुनाला कळत नव्हतं का? सगळं कळत होतं. प्रत्यक्षाचा परिणाम झाल्यानंतर अर्जुनाची बुद्धी मोहित झाली. मोह म्हणजे काय? मोह म्हणजे आपल्याला होतो मोह, तो नाही. 4 साड्या घेतल्यात, 6 साड्यांचा मोह झाला. हा मोह वेगळा, हा लौकिक मोह आहे आपल्याला होणारा. पण मोह याचा अर्थ गोंधळ. अर्जुनाचा गोंधळ झाला म्हणजेच त्याचा विवेक हरवला. आणि संपूर्ण गीतेचं उद्दिष्ट काय आहे? त्याचा विवेक पुन्हा त्याच्या जागी आणून बसवणे. आणि म्हणून शेवटच्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, तुला कळलं का मी काय सांगितलं ते? आता फक्त एक कर, यथेच्छसी तथा कुरु. आता तू तुझा निर्णय घे, कारण मला असं वाटतं 18 अध्याय सांगितल्यानंतर तो विवेक मी तुझ्या जाग्यावर पुन्हा प्रतिष्ठापित केला. कारण निर्णय हा तुमच्यासाठी दुसरा कुणीही घेऊ शकत नाही. सोपं असतं दुसऱ्यांनी निर्णय घेतला की. म्हणून तर बघा ना, समिती करायची 4 लोक, ते सगळे एकमेकांना वोट दाखवत बसतात. घडत काहीच नाही यामुळे. दुसऱ्यांनी निर्णय घेणं इतकी जगातली सोपी गोष्ट नाही. अगं मी करणारच होते, पण त्यांनी असं ठरवलं. हे किती सोपं आहे की नाही? म्हणून आपल्याकडे सांगितलंय, कृष्ण सुद्धा म्हणाला, कृष्ण तिथे असताना कृष्णाने 3-4 वेळा स्वतः निर्णय दिलाय बघा. सुप्रीम कोर्ट निर्णय देत होतं, पण अर्जुन मानत नव्हता. ही तेव्हापासून चालू आहे बरं का. सुप्रीम कोर्ट कृष्ण आहे ना तिथे, त्या संपूर्ण युद्धामधला. त्यांनी किती वेळा सांगितलं, युद्धस्व, उत्तिष्ठ, हे काय आहेत? आणि आज्ञार्थी आहेत ही सगळी क्रियापदं. म्हणजे ही आज्ञा दिली आहे, सुप्रीम कोर्टाने आदेश काढलाय, उत्तिष्ठ. तो म्हणाला, आम्ही नाही, आमच्याकडे संविधान आहे, आमच्याकडे हे, याच्यामध्ये अजूनही आम्हाला 4 प्रश्न बाकी आहेत. सुप्रीम कोर्टाचं सुद्धा ऐकलं नाही. आणि मग सुप्रीम कोर्ट म्हणाला, मी मला द्यायचे तेव्हा आदेश दिले, आता तुम्हाला जे योग्य वाटतं ते तू कर. आता जबाबदारी चांगल्याची आणि वाईटाची ही तुझी. गीता आपण या पद्धतीनं पाहिली पाहिजे, की ह्या पद्धतीनं आपल्याला दिसली पाहिजे. हे बरोबर आहे, आता हा निर्णय त्याचा त्यांनी करायचा. तू उभा राहून हातात घे शस्त्र आणि मार, एवढं मी करणार नाही. गोष्टी सांगितल्या युक्तीच्या 4, आता तू ठरव काय करायचं ते. हा विवेक आहे.
आणि म्हणून विचारे विवेके किंवा विवेके विचारे हे 2 शब्द समर्थांना लिहावेसे वाटतात, कारण समर्थांना विचाराची मर्यादा कळते आणि विवेकाची व्याप्ती कळते. म्हणून फक्त विचार पुरेसा नाही, त्याच्यावरती जसा अंगठीला जसं फक्त हे पुरेसं नाही, त्याला खडा असणं गरजेचं आहे, तसं विवेकाचा खडा तिथे असला पाहिजे, तर तुमच्यातली प्रभा फाकणार आहे. आणि म्हणून विचार केला पाहिजे, विवेक केला पाहिजे आणि विवेकानंच वागलं पाहिजे. जेव्हा विचार आणि विवेक परिपुष्ट व्हायला लागतात तेव्हा आपसूक त्याचं तेज चेहऱ्यावरती येतच. किती विचारी आहे ना तो माणूस, हे तुम्ही म्हणताच ना 4 शब्द ऐकल्यानंतर त्या माणसाचे. त्याची ती शांतता, त्याच्या वृत्तीला आलेलं स्थैर्य हे प्रॅक्टिसने नाही येत. हे प्रॅक्टिसने येत नाही, हे आतून येतं. मला कुणाची बाजू घ्यायची नाहीये किंवा मी इथे कुठल्या ह्याच्यासाठी तर बसलेली नाहीये. मी फक्त एक आत्ताचं उदाहरण देते तुम्हाला, ते तुम्हाला कदाचित अयोग्य सुद्धा वाटेल. पण आत्ता जी एक चुनाव आयोगाची जी परिषद झाली, पत्रकार परिषद, त्याच्यामध्ये जे मुख्य आयुक्त बोलले ना, त्यांचं योग्य आहे का अयोग्य आहे ह्याच्या चर्चेत मला पडायचं नाही, पण उत्तर देताना त्यांची जी शांतता होती ना, ही प्रॅक्टिसनी येत नाही, ही अभ्यासाने येते, ही विचाराने येते. आणि म्हणून मिळालेल्या वेळामध्ये विचार करत राहणं. आपण बातम्या ऐकतो, पटापटा त्याच्यावरती कमेंट्स करतो आणि आपलं दुकान बंद. पण मी काय करू शकते? आज इन्फिनिटी रेडिओला हे वाटलं की हे कुणीतरी केलं पाहिजे, मग कुणीतरी मीच का नको? आणि त्यातनं हे जन्माला आलं. म्हणजे विचार आला, पण त्या विचारातून निवड झाली की हे आपण करू शकतो. हा विवेक आहे. या सगळ्याचं एक काय म्हणू त्याला, थोडक्यात सारांश सांगायचा ना, तर मला असं वाटतं शेवट करण्याची वेळ आलेली आहे. 1 वाजलेला आहे. ह्याची सगळ्याची शेवट किंवा काय म्हणू सार द्यायचं तुमच्या हातात, तर बाबू बोरकरांची कविता. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, सावळे वा गोमटे ह्या मोल नाही हारसे. देखणं म्हणजे काय, त्यांनी किती अचूक व्याख्या केली. तेच डोळे देखणे, आपल्याला ही कविता आवडते म्हणून पूर्ण म्हणते. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, वोळीती दुःखे जनांच्या सांडिती चंद्रप्रभा. अहो, एखादा माणूस असा थकलेला, भागलेला, दमलेला आला तर त्याला डोळ्यांनी वटारणारे डोळे सुंदर दिसत नाहीत, तर त्याला मायेनं, त्या डोळ्यातनं माया झिरपणारे डोळेच सुंदर दिसतात. एकनाथ महाराजांच्या घरी चोर आला आणि महाराजांनी त्याला पाहिलं. महाराज एकदम पुढे गेले आणि पाठीत एक धक्का नाही घातला, त्यांनी त्याच्या पाठीवरनं प्रेमाने हात फिरवला. कारण महाराज म्हणतात कुणीही मुद्दाम चोरी करत नाही. काय दिलं आमच्या संतांनी, म्हणे काय दिलं, नुसता भक्तिभाव शिकवला. अहो, विचारांची केवढी तरलता दिली जी आपण आज हरवली. कुठलाही माणूस मुद्दाम चोरी करत नाही. त्यांनी काय विचारलं त्या चोराला, हे बघ ते सगळं नंतर घेऊन जा, तू जेवलंयस का? मला सांगा ना, कुठला माणूस चोरी करेल? माणसाला बदलण्याची क्षमता अजूनही चांगल्या विचारात आहे, क्षमेमध्ये आहे. चुकीला माफी नाही वगैरे ते चित्रपटात छान दिसतं. शिक्षक असल्यानंतर कळतं की प्रत्येक चुकीला थोडी तरी माफी करावी लागते, तर ते मूल घडत असतं. कारण त्या मुलाला सुद्धा स्वतःचा विचार असतो, याच्यावर शिक्षकाचा विश्वास पाहिजे की त्या मुलाला सुद्धा काहीतरी वेगळं वाटलंय आणि त्याचं काहीतरी वेगळं रूपांतर मला दिसतंय. पण म्हणून तो त्याच्याकडे विवेकच नाही किंवा विचारच नाही असं नाही. विचारून घ्यावं, तू का नाही केलास अभ्यास, काय घडलं, तुला कंटाळा आला का? खरं लिहावं. मी माझ्या मुलीला खरी चिठ्ठी लिहून द्यायचे. मी एकदा लिहून पाठवलं, काल तिला शाळेत यायचा कंटाळा आला, दॅट्स इट. का लिहू मी की तिला बरं नव्हतं? म्हणजे तुम्ही काय टाकलं आतमध्ये? म्हणजे मीच जर लिहून दिलं की तिला बरं नव्हतं, ती मस्त ताणून झोपली होती, मी हे लिहू का तिला बरं नव्हतं? म्हणजे मी काय केलं? लिहा की अहो, उत्साह येणं जेवढं खरं आहे तेवढं कंटाळा येणं सुद्धा खरं आहे. बी नॅचरल. आणि ते स्वीकारायची आपणही तयारी ठेवूया. हां, आता रोजच कंटाळा आला तर थोडा इलाज करावा लागेल. पण एखादा दिवस आला कंटाळा तर म्हणा आला
दिवस तुमच्या आलेल्या काम करणाऱ्या बाईला म्हणा, जा का आज तू जा, आज काही नको करूस. मी तुम्हाला सांगू, तिला पोस्ट मिळाल्यावर जेवढा आनंद होतो ना, त्याच्यापेक्षा आनंद तिला त्या दिवशी होईल. भांड्याला हिरवा साबण मी फार सामान्य उदाहरणं देते, कारण मला वाटतं अध्यात्म हे सामान्य उदाहरणातच असतं. भांड्याला हिरवा साबण राहिला तर दुसऱ्या दिवशी आपण तो तसाच ठेवून तिला दाखवतो, बघा बाई इथे साबण राहिला होता. मग जेव्हा ती लखलखीत कढई घासते त्या दिवशी का नाही आपण तिला सांगितलं? हाही विवेक आहे बरं का. मी काल तिला हे तिची चूक दाखवणं आणि त्याबरोबरच तिने काही चांगलं केलं तर त्याला वा म्हणणं हे गरजेचं आहे. आणि पूर्वी मी पुन्हा पुन्हा त्याच परिप्रेक्षात येते, मला माफ करा, पण पूर्वी भारतीय राजकारणामध्ये हे होतं. दुसऱ्या पक्षांनी जर काही चांगलं केलं तर चांगल्याला चांगलं म्हणण्याची क्षमता आपल्या नेत्यांमध्ये होती, जी आज आपण गमावून बसलो. सत्तारूढ का विरोधी याच्यात मला शिरायचंच नाहीये, कारण सगळे म्हणी थोडे थोडे वेगळे, अशी मी हल्ली म्हण केली. पण माझं म्हणणं काय आहे की समोरच्यानी काही चांगलं केलं ना तर तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे, तो तुमच्या शत्रू पक्षात असला तरी. मग कशाला वाचायचं रामायण? अहो, राम ते खराशी लढताना त्याला सांगतो, नको रे असा वागूस, काय अडलाय रामाला, एक घाव घालून त्या खराला तो कधीच संपवू शकतो. पण तो म्हणतो, नको असं करूस, तू चुकीचा वागतोयस, कारण नसताना केवळ तुझ्या राजाचा अहंकार शमवण्यासाठी तू माझ्याशी युद्ध करायला आलायस, अरे तुला काय मिळणार आहे? हा विवेक नाहीये का रामाचा जागृत, की एका राक्षसाच्या सैन्यापेक्षा एका माणसाला सुधारणं किंवा त्या एका राक्षसाला सुधारणं हे जर मला जमलं तर हा विवेक आहे. असो, देखणे ते ओठ जे ओविती मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. इथे मला 2 मिनिटं 1 मिनिट थांबून बोलायची इच्छा होती. सध्याचा जमाना हा बुद्धीचा जमाना आहे आणि म्हणून बुद्धियुक्त माणसांनाच काय ते कौतुक मिळतं. आपण एकदाही त्या कुंडीवाल्याला जाऊन सांगत नाही, काय सुंदर आहेत रे तुझ्या कुंड्या. का? तो जो तिथे व्याख्यान द्यायला बसला तर आपण सगळे जाऊन त्याचं कौतुक करू. कारण आपल्यावर लादल्या गेलेल्या शिक्षण प्रणालीमुळे मस्तकच मोठं हस्तकांपेक्षा हे कुठेतरी बिंबवलं गेलं. अहो, मस्तक महत्वाचं आहे, पण हस्तकाने काहीच केलं नाही तर त्या मस्तकाला काही अर्थ नाही. आणि त्यामुळे दोन्हीही इथे पण विवेक आहे, दोन्हीही पद्धतीनं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक अवश्य केलं पाहिजे. बऱ्याचदा उत्तम रांगोळी काढणाऱ्या माणसांकडे आपलं लक्ष पण जात नाही. अहो, त्याच्या रांगोळी काढण्यानं तुमचं येणं किती सुंदर होतं. साधा अत्तर लावणाऱ्या माणसाचं आपण कधी म्हणत नाही त्याला की वाह क्या बात आहे, थँक्यू. अहो, त्यानं तुमचं येणं सुगंधित केलं. ते रिक्षा, ते ट्रॅफिक, हे सगळं त्या अत्तराच्या सुगंधानं विसरायला लावलं का नाही? हा विवेक आहे. असो, तर सांगायचा मुद्दा, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे. त्यामुळे जे जे हात निर्मिती करतात त्यांचं क्षणभर थांबून त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव आपण व्यक्त केलाच पाहिजे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती. वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. चांदणे जातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. मला वाटतं अग्नीचा वारसा इन्फिनिटीनं पेरलेला आहे आणि तो उद्याच्या भविष्य काळामध्ये नक्की उगवणार आहे. इथेच थांबते. या इतक्या चांगल्या प्रसंगी आपण मला बोलवलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि इतक्या शांततेनं आपण ऐकून घेतलं, हल्ली ऐकून घेणं महत्त्वाचं आहे, ते आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि इन्फिनिटी रेडिओला खूप खूप शुभेच्छा.